26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतात अनेक ठिकाणी सोहळा साजरा करण्यात आला। भारताला आझादी देण्यासाठी अनेक नेत्यांनी तसेच शूरवीरांनी आपले बलिदान दिले आणि त्यांचे ही गौरवगाथा गाण्यासाठी आणि भारताचे सांस्कृतिक विविधता साजरी होताना अनेक ठिकाणी पाहायला मिळालं। नाशिकमध्ये साजरा झालेल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कुंभमेळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी संभाषण केले। तर या संभाषणावेळी गिरीश महाजन यांच्याकडून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न झाल्याने जनतेमध्ये संतापाची लाट उसळली। ज्यांनी भारताची लोकशाही बळकट करण्यासाठी संविधान निर्माण करून दिलं, भाषणादरम्यान त्यांचा उल्लेख न झाल्याने महाराष्ट्रात विविध ठिकाणी गिरीश महाजन यांचा निषेध करण्यात आला। पालकमंत्री गिरीश महाजन यांनी घडलेल्या प्रकाराची जाहीर माफी मागितली असून नागरिकांमध्ये अजून नाराजी पाहायला मिळत आहे। आज नाशिकमध्ये आंबेडकर अनुयायी तसेच नागरिकांनी नसीम येथे जन आक्रोश महामोर्चा छेडलाय। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।